हाय सगळ्यांना स्वागत आहे नवीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये। तर सगळ्यांचं स्वागत आहे, ताईंचं, दादांचं, काकूंचं, जे पण आपले सबस्क्रायबर फॅमिली, यूट्यूब फॅमिली आहे त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये। तर थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल आजचा ब्लॉग कशा आधारे आहे आणि कशाच्या नाही येतो, तर सगळ्यांनाच माहिती आहे। पण त्या अगोदर जे पण कोणी सबस्क्राईब करायचं राहिले आहेत त्यांनी सबस्क्राईब करून घ्या। आपल्या चॅनलचं नाव आहे वंदना बंडगर। तर या चॅनलला जे पण कोणी सबस्क्राईब करायचं राहिलेलं आहे त्यांनी सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या। आणि व्हिडिओ काढायचा आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तर सगळ्यांनी बघा आणि कुठे स्किप न करता बघा, तर जेणेकरून हा महत्त्वाचाच व्हिडिओ आहे। तर तुम्हाला थंबनेलवरून समजलाच असेल। ज्या पण ताईंची, दादांची 10वी झालेली विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, त्यांच्यासाठी आहेत, कारण आमच्याही मुलीची 10वी झालेली आहे आणि आता ॲडमिशन बाबतीतचा हा व्हिडिओ आहे। तर सगळ्यांनी बघा। तर कसं आहे, ज्याच्या त्याच्या परीनं ज्याचे ते कुठे ना कुठं ॲडमिशन घेतं, कुठे ना कुठं, तसंच तर आम्ही पण एक त्या पद्धतीतला एक मार्ग निवडलेला आहे आमच्या मुलीसाठी किंवा मुलीच्या ॲडमिशनसाठी। आणि तो पण कसा असावा, सोयीस्कर असावा आणि काय म्हणतात शिफ्टिंग ही चांगली असं असावा असं आम्हाला वाटत होतं, म्हणून आम्ही त्या पद्धतीने एक मार्ग निवडलेला आहे। तर आमच्या वेळेस असं नव्हतं की ॲडमिशनच्या वेळेस 11वीच्या वेळेस ॲडमिशन घ्यायचं होतं ना, त्यावेळेस आमच्या वेळेस असं नव्हतं की बाबा रजिस्ट्रेशनच झालं पाहिजे आणि रजिस्ट्रेशनच झालं तर 11वीला ॲडमिशन मिळतं। तर असं काही नव्हतं, डायरेक्ट 11वीत प्रवेश असं, पण एवढंच की ॲडमिशन घ्यायचं असं एवढंच होतं। पण आता काय निघलंय, रजिस्ट्रेशन करा, परत तुम्हाला सांगते जातीचा दाखला, सगळं काय असतं ते दाखलं बिकलं पाहिजे असतं आणि मग ते आता पाहिजे असते सगळे काय जे डॉक्युमेंट आहेत ते सगळे लागतात आताच्या ॲडमिशनला बरं का, महत्त्वाचे आहेत। मेन मुद्दा जातीचा दाखला, पुन्हा रजिस्ट्रेशन काय झालेलं आहे ते केलेलं आहे ते आपण, त्याची रजिस्ट्रेशनची तारीख 13 तारीख होती आणि टायमिंग होतं 6 वाजेपर्यंतच रजिस्ट्रेशन चालू होतं। तर आमच्या दिदीचं झालं होतं काय, असं रजिस्ट्रेशनच झालं नाही, तर दुपारच्या 1 ते 2 वाजेपर्यंत 13 तारखेचं रजिस्ट्रेशन काही झालं नव्हतं। फायनली परत 6ला 5 मिनटं कमी असताना अगोदरच सर्व्हर डाऊन झालं होतं आणि 6ला 5 ते 6 मिनटंच कमी असताना सर्व्हर चालू होऊन रजिस्ट्रेशन होऊन गेलं बरं का, झालं। आणि खूप काही प्रॉब्लेम येतात बरं का, अशा वेळेस खूप काही प्रॉब्लेम येतात आणि त्यात कसं आहे, जे पण अगोदर करायला पाहिजे ते केलं नव्हतं। तर तिच्या पप्पाला काम असतं भरपूर, ट्रॅक्टरवर कामाला जातात ते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, त्यामुळं केलं नव्हतं। आणि शेवटच्या दिवशी शेवटच्या टायमापर्यंत केलं, त्या एका कोळेकर सरांनी केलं। खरंच त्यांचं खूप हे बरं का, मी त्यांना व्हिडिओच्या तर्फे धन्यवाद म्हणते, कारण 6च्या आत करायचं होतं म्हणून ते करून दिलं त्यांनी। सर्व्हर डाऊन झालं होतं त्यांच्या पण ह्याच्यात, पण ते करून दिलं त्यांनी। तर ते झालं, रजिस्ट्रेशन झालं, ते झालं। तर तुम्ही म्हणसाल ॲडमिशन कशाला घेतलं, कुठल्या साईडने घेतलं, तर ॲडमिशनमध्ये 10वी नंतर डिप्लोमा आहे, कॅम्प्युटर इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर, अजून मेकॅनिकल इंजिनियर किंवा नीटला जाणं, मेडिकलला जाणं, असं बरंचसं काही क्षेत्र आहेत तर 10वी नंतर जाण्यासाठी। तर ज्या त्या विद्यार्थ्याच्या ह्याच्यावर राहतं कुठल्या साईड निवडायचे कुठल्या नाही, त्याच्या टक्केवारीवर राहतं। पण टक्केवारी सुद्धा काय नाही, 95% जरी मार्क पडले तर ते साईड निवडतात, 70% मार्क पडले तीच साईड निवडतात, असं आहे। तर मुलाची शिकण्याची जिद्द पण पाहिजे, विद्यार्थ्याची आपल्या मुलाची शिकण्याची जिद्द सुद्धा पाहिजे आणि आईवडिलांची सुद्धा तयारी पाहिजे। तुम्ही म्हणसाल आता आजकाल मुलींना जर खूप कमी ह्याच्यात केलं जातं, तसं काय नाही, आईवडिलांचं पण हे पाहिजे ना, आपल्या मुलीला शिकवलं पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं केलं पाहिजे, असं प्रत्येक आईवडिलांनी म्हटलं पाहिजे आणि शिकवायला पाहिजे। तसंच तर आम्ही आमच्या मुलीला शिकवण्याचा प्रयत्न केलाय, कारण का तो पण कुठे की जेणेकरून तुम्ही माझं बाहेर कुठं शिक्षणाला टाकलं का, काय नाही, बाहेर कुठेही टाकलं नाहीये, कारण आम्ही आमच्या सोयीसाठी किंवा ह्याच्यासाठी शिफ्टिंगसाठी आपलं मुलगी आपल्या घरी असावी। आणि आमच्या तालुक्यात अशा सोयी आहेत भरपूर, सांगोला तालुक्यात सगळे आहेत, फार्मसी आहे, इंजिनिअरिंग आहे, सगळं काही आमच्या तालुक्यात किंवा आमच्या जवळचे कॉलेज आहेत इथं बरंचसं, तर सगळी काही सोयी आहेत जेणेकरून बाहेर टाकून शिकवावी असं काही नाही आहे। चांगल्या रीतीने सोयी आहेत, व्यवस्था चांगली आहे, लक्षपूर्वक कॉलेज आहेत, लक्ष अगदी काटेकोरपणे लक्ष असतं, असेच कॉलेज निवडलं आहे आम्ही, असं एक कॉलेज निवडलं आहे तालुक्यातलं। तर त्या कॉलेजवर ॲडमिशन फायनली घेतलेलं आहे, पण ते कोणत्या साईडनी नाही घेतले कोणत्या साईडनी नाही, हे तुम्हाला मी नंतरच्या ब्लॉगमध्ये ते फायनल झाल्यानंतर सांगणार आहे। 11-12वी करायची आहे का डायरेक्ट डिप्लोमा करायचा आहे की डायरेक्ट कशाला टाकलाय, तर ते नंतरच्या व्हिडिओमध्ये त्या फायनल झाल्याशिवाय नाही ना सांगू शकत आपण इथं। तर 1 तारखेपासून कॉलेज सुरू होणार आहे, तर फायनली आम्ही आमच्या तालुक्यातच घेतलेलं आहे ॲडमिशन, बाहेर कुठेही नाही। बस अगदी घरी येते, घरी म्हणजे आमच्या गावामध्ये येते, गावामधून आपली घेऊन जाते, डायरेक्ट घरी गावामध्ये सोडते, तिथून आणून आणणं जाणं सोपं पडते आपल्यासाठी।
अशासाठी तर प्रत्येकाने मुलींना शिकवा, कारण स्वतःच्या पायावर मुलीला स्वतः उभं राहू द्या. असं नाही की मुलाला शिकवून मुलीला नाही, असं कोणीही करू नका. तर मुलीची जर जिद्द असेल शिकायची तर कृपया सगळ्यांनी शिकवावं आपल्या आपल्या मुलांना. आणि आताच्या कलियुगात काय चालू काय नाही ते सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. अडाण्याला कोणी किंमत देत नाही. तर मी तर असं म्हणते, तर आमची तर शिकवायची तयारी आहे बरं का. म्हणजे आपल्या आपल्या परिस्थितीच्या मानातून शिकवत पुढं जायचं. त्याचं नशीब शेवटी परत मुलाचं कुठल्या स्टेपला जाते कुठल्या स्टेपला नाही ते पुढं बघू. तोपर्यंत पायरी तर ज्या त्या पायरीला आपण पोहोचूया असं मला म्हणायचं आहे. तर कोणाकोणाचं मत यावर काय आहे काय नाही ते नक्कीच सांगा. तर घेतलेले फायनली ॲडमिशन झालं, रजिस्ट्रेशन झालं, सगळं काय झालं. आता 1 तारखेपासून कॉलेज सुरू आणि बसने प्रवास आहे, बसनं येणं जाणं आहे अगदी. तर असं केलेलं ॲडमिशन झाले. तर ते कुठल्या साईडनं कुठल्या नाही तर ते तुम्हाला नंतर सांगेन, कारण का आपण सक्सेस झालं नाही अजून. कुठल्या साईडनं ॲडमिशन मिळणार आहे ते ना काही झालं नाही. फक्त कॉलेजवर ॲडमिशन फिक्सरित्या टाकलेलं आहे, ते पण आपल्या तालुक्यातल्याच. तोपर्यंत बाय बाय सांगणार, नक्कीच सांगेल कुठल्या साईडनं घेतलं कुठल्या नाही, डिप्लोमा करायला घेतलं का काय नाही ते नक्कीच तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओला. पण ते सक्सेस झाल्यानंतर ॲडमिशन बरं का. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्कीच सांगा.